शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा, तुम्हाला इथं लक्षपूर्वक व्हिडिओला बघायचं आहे, कारण की सर्व बँकेसाठी आणि ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं त्या सर्व बँकेतल्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा, तुमची जमीन जप्त केली जाईल, तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल अशी बँकेकडून तुम्हाला धमकी येत असेल तर अशा नाजूक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं? बँकेच्या धमकीमुळे कर्ज भरायचं की नाही भरायचं? कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके आणि कुठली बँक असू दे, सपोज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा थकीत आकडा आता 22,200 कोटी रुपयांच्या घरात गेला असून आता बँकेच्या आर्थिक अडचणीमुळे हे तुम्हाला आता धमकी देत आहे आणि बँकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना रद्द होण्याच्या मार्गावर आला. त्यामुळे आता परवाना वाचवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जवळपास आकडा 2,200 कोटी रुपये वसूल करावे लागणार आहे. कारण की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपला संपत्तीच्या जास्त कर्ज शेतकऱ्याला दिलं, ते कर्ज आता थकीत असल्यामुळे बँकेचा परवाना रद्द होण्याच्या मार्गावर आला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री अजित पवार यांनी वसुलीवर भर देण्याचा त्यांनी सूचना दिला. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा काल या बैठकी झाली आणि भरपूरशा बँकेची देखील तिथं बैठकी झाली. त्या बैठकीमध्ये एकच निर्णय त्यामध्ये घेण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांना कॉल लावा, तुम्ही धमकी द्या आणि त्या धमकी देऊन तुम्ही हे कर्ज वसूल करा. आता बघा, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं आहे त्याचाच फॉर्म्युला तुम्हाला मी सांगत आहे. व्हिडिओला लक्षपूर्वक बघायचं. कर्जमाफीची आशा धरून बसलेले शेतकरी बँकेला कर्ज परतफेड करत नसल्यामुळे आता बँके त्यांना धमकी देऊ लागलेली आहे, कॉल करू लागलेली आहे की तुम्ही घेतलेले कर्ज बँकेला परत केलं नाही तर तुमची जमीन जप्त केली जाईल, तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या अलर्ट सूचना आता शेतकऱ्यांना बँकेत देत आहे. याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल झालेल्या बैठकीमध्ये वसुलीवर भर देण्याची सूचना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिली. कारण की बँकेने आता कर्ज वसूल केलं नाही तर तुमचा परवाना रद्द करणार असं अजितदादा पवार यांच्याकडून बँकेंना सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता बँकेला आता शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करण्यासाठी अजितदादा पवार यांच्याकडून परवानगी यामध्ये देण्यात आलेली आहे. याबरोबर भरपूरशा दिवसांखाली अजितदादा पवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते की आमचे सरकार कर्जमाफी करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही, सरकारच्या तिजोरीमध्ये आता कर्जमाफ करण्यासाठी कुठलेही पैसे नाहीत. शेतकऱ्यांनी कर्ज काढलं असेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ते कर्ज बँकेला परत करा. आज उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते. त्यानंतर ही पत्रकार परिषद झाल्यानंतर अजितदादा पवार यांनी एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये वसुली भर देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेला आहे. शेतकऱ्याकडून कर्ज वसूल करण्यासाठी त्यांना धमकी द्या, जमिनी जप्त केल्या जाईल अशी तुम्ही शेतकऱ्यांना भीती दाखवून लवकरात लवकर 2,200 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करा. तुम्ही जर शेतकऱ्यांना भीती दाखवली नाही तरच ते कर्ज भरणार नाही. शेतकऱ्यांना भीती दाखवा, धमकी द्या, काही पण करा, परंतु तुम्ही कर्ज ते वसूल करा, उपमुख्यमंत्री म्हणाले. याचबरोबर जर तुम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 4 ते 5 वर्षापासून कर्ज काढलं असेल तर 2,200 कोटी रुपयाची शेतकऱ्यांकडून वसुली केली नाही तर तुमच्या बँकेचा परवाना रद्द करू, अशा प्रकारचा प्रेशर आता सरकार बँकांवर टाकत आहे. आता या प्रेशरमध्ये येऊन शेतकऱ्यांना धमकी सुद्धा बँके देत आहे. जमिनी जप्त करू, कारवाई करू, तुमच्यावर इथं दंडात्मक आम्ही कारवाई करू, अशा प्रकारे बँके आता शेतकऱ्यांना सांगत आहे. या घरामध्ये अशा प्रकारची नोटीस पाठवलं जात आहे. अशा शेतकऱ्यांवर अन्यथा तुम्ही कर्ज भरलं नाही तर कारवाई केली जाईल, अशा प्रकारचा विचार आता शेतकरी करू लागलेले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितल्याप्रमाणे हे सोपी कामे करा, त्यामुळे तुम्हाला इथून पुढे बँकेचा कॉल येणार नाही, तुम्हाला कधीही टेन्शन येणार नाही. तर बघा, बँकेकडून कर्ज घेतलेले आहे ते कर्ज 1 वर्षात बँकेला परतफेड करा, कारण बंधनकारक असणार आहे. असं बऱ्याच इथं काही अडचणीमुळे शेतकरी ते भरू शकत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या टेन्शनमध्ये येतात आणि ते कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज थकीत पडत असल्यामुळे अशा बँके त्यांना फोन करून इथं प्रेशर क्रिएट करत असते आणि त्यांना धमकी देखील देत असते. आता बघा, कर्ज घेतलं असेल तर कर्ज भरू नका, कर्जाचं 40% ते 50% भरा असं शेतकऱ्यांना धमकी देऊन हे कर्ज भरून घेतात आणि कर्ज बँकेला पूर्णपणे भरावला लावतात. आणि थकीत कर्ज हे भरल्यामुळे बँकांचं कर्ज वापसी आल्यामुळे कर्जमाफी करावं लागत नाही. कारण की अशा प्रकारे जर आपण टेन्शन क्रिएट केलं आणि बँकेतर्फे इथं शेतकऱ्यांना जर धमकी दिली तर शेतकरी कर्ज भरत असतात आणि त्यांची कर्जमाफी करण्याचं हे आपल्याला अर्धवटच निधी इथे लागत असतो. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलेले आहे. तर बघा, तुम्ही शेती पिकासाठी जर कर्ज काढलं असेल तर कर्ज भरू नका. 2 ऑक्टोबरपर्यंत आता निर्णय घेण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. आता 2 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला कर्ज भरावं लागणार नाही, कारण की 2 ऑक्टोबरला आता एक मीटिंग होणार आहे. त्या मीटिंगमध्ये कर्जमाफी संदर्भात फायनल निर्णय घेतला जाणार आहे. तर तुम्हाला 2 ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्ज भरायचं नाही. बँकेतर्फे तुम्हाला कॉल येत असेल तर डायरेक्ट सांगायचं आहे की कर्जमाफी होणार आहे. 2 ऑक्टोबरला मीटिंग होणार आहे. तर या मीटिंगमध्ये कर्जमाफीचं आश्वासन हे पूर्ण केलं जाणार आहे.
तर अशा पद्धतीने तुम्हाला तिथं उत्तर द्यायचं आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.